नमस्कार. शेतकरी भावांनो, बहिणींनो, आज मी आपल्याशी एकंदर शेती, शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जागतिक परिस्थिती याबद्दल बोलणार आहे. एल निनोचं संकट आता सुपर एल निनो झालेलं आहे, हे सगळेजण मान्य करायला लागलेले आहेत. आतापर्यंत जो पाऊस आहे तो महाराष्ट्रात अनेक भागात 90%, 100% कमी पडलेला आहे. मला आठवतं 2006चं आमच्या भागात 30 जून नंतरच पेरण्या झालेल्या होत्या. ते याच्याकरता आठवतं की 30 जून 2006ला माझ्या गावात प्रधानमंत्री मनमोहन सिंग आले होते. तोपर्यंत पेरण्या काही झाल्या नव्हत्या. 30 जूनला रात्री चांगला पाऊस झाला आणि मग पेरण्या सुरू झाल्या होत्या. हे सांगायचं कारण हे की तसं पाहिलं तर अजूनही पेरणीला पाहिजे त्या प्रमाणात उशीर झालेला नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की जून महिन्यात जो काही पाऊस व्हायचा त्याच्यामुळे जमिनीत जो ओलावा, सॉईल मॉइश्चर वाढायचं आणि त्याचा उपयोग करून शेतकरी अनेक ठिकाणी कोरड्यातच कापसाची लागवड करायचे आणि मग स्प्रिंकलनी किंवा लोट्यानी पाणी देऊन कापसाचं बियाचं जर्मिनेशन करून घ्यायचे आणि मग ते टिकवायचे. पण आता परिस्थिती फारच भयानक आहे. जर 90%, 100% पाऊस जून महिन्यातला जो आहे तो कमी झालेला आहे, म्हणजे जमिनीत मॉइश्चर नाही आणि टेम्परेचर वाढलेलं आहे. आणि जून नंतर पाऊस कसा राहील याची सुद्धा काही गॅरंटी नाही आहे. कालच मी एक हवामान अंदाज ऐकत होतो. तो असं सांगत होता की जे 5 ट्रिगर आहेत आपल्याकडे मान्सूनचे, ते 5ही आपल्या विरोधात गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे यंदाचं मान्सून फार अनिश्चित राहणार आहे. आणि जो सेटबॅक बसलेला आहे, जी कमी झालेली आहे ती भरून निघेल का हे काही सांगता येत नाही. असं सांगितलं जातं की 23-24 नंतर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मान्सून थोडा पुढे सरकेल. काल एक पुन्हा हवामान अंदाज असा ऐकला की सुडानकडनं जे वारे येतात ते थोडे ॲक्टिव्ह होतील आणि 24-25च्या सुमारास मुंबईला जरा चांगला पाऊस होईल. पण त्यातच त्या हवामान तज्ज्ञांना सांगितलं की ते फार वीक आहे. म्हणजे मुंबईला पाऊस झाला तरी तो पूर्ण महाराष्ट्रात पसरेल का, गुजरातकडे जाईल का याची काही शाश्वती नाही. मला आठवतं लहानपणापासूनचं की मुंबईला 4-5 दिवस खूप धोधो पाऊस झाला की मग 5-6 दिवसानंतर विदर्भात, मराठवाड्यात पावसाची सुरुवात व्हायची. आता असं काही नाही आहे. त्याचसोबत असं सांगितलं गेलं की या सुडान वाऱ्यांनी एक लो प्रेशर एरिया बंगालच्या उपसागरात सुद्धा ओरिसाच्या त्या भागात तयार होण्याची शक्यता आहे. पण तो कमी दाबाचा पट्टा सुद्धा खूप जास्त ताकदीचा राहणार नाही असंही सांगितलं गेलेलं आहे. विदर्भात आजकाल मुंबईकडनं येणारा पाऊस कमी आणि पूर्वेकडनं येणारा पाऊस जास्त, अशी अनुभवाची कहाणी आहे. आणि ते सुद्धा जर कमजोर असेल तर पाऊस येईल, पण तो कसा राहील हे सांगता येत नाही. आणि आता विहिरीत पाणी नाही आहे. विजेचा पुरवठाही खंडित होत चाललेला आहे, कारण कमी पावसामुळे अनेक ठिकाणी पॉवर प्लांट जे आहेत, वीज निर्मिती केंद्र, ते सगळे अनिश्चित स्थितीमध्ये आहे. अशा एकंदर परिस्थितीमध्ये पेरणीपासूनच सगळ्यात मोठा धोका आहे. माझ्या भागात तर 4-5 गावात एक 4-5 दिवसापूर्वी चांगला पाऊस झाला आणि लोकांनी पेरण्या केल्या. 60% लावण झाली असं लोक सांगतात त्या 3-4 गावामध्ये वायफळच्या आजूबाजूला. आणि आता ऊन असं तापतंय की 42 डिग्रीपर्यंत तापमान गेलं. नुसतं आभाळ येत आहे पण पाऊस नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं बियाणं आता खराब होण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे. काल मला परभणीमधनं सुद्धा ही बातमी मिळाली. एक कदम नावाचे आमचे शेतकरी सहकारी आहेत, त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की त्यांनी थोडा पाऊस पडला म्हणून लावलं आणि मग एवढा दणक्याचा पाऊस झाला की ते बी दबलं असेल आणि त्याच्यानंतर आता ऊन आहे कडक. अशी सगळी अनिश्चितता आहे.
खर्च वाढलेले आहेत. खतांचे भाव 15 20 10 वगैरे 12 32 16 यांचे 25 ते 30% भाव वाढलेले आहेत. डिझेलचे भाव वाढलेले आहेत. त्याच्यामुळे नांगरणी, वखरणी, पेरणी याचे सगळे खर्च वाढलेले आहेत. म्हणजे खर्च वाढणार आहेत. पिकाची अनिश्चितता वाढणार आहे. शेतकऱ्यांनी पेरावं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कापूस आणि सोयाबीन याच्याशिवाय काही पर्याय नाही. ज्वारी, तूर, मका पेरावा असं सांगितलं जात आहे. मी तुरीच्या पेराकरता समर्थन करीन, पण मला असं वाटतंय की तुरीचा पेरा वाढावा जर अशी सरकारची इच्छा असेल तर सरकारने आत्तापर्यंत तुरीच्या पेरण्याकरता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करायला पाहिजे होती. मला असं वाटतं की छत्तीसगडमध्ये धान पेरू नये म्हणून 15,000 रुपये एकरी देण्याची घोषणा झालेली आहे. पंजाब हरियाणामध्ये धान पेरू नये आणि धानाच्या ऐवजी कमी पाण्याचं पीक घ्यावं म्हणून 7,000 ते 14,000 रुपये एकरी प्रोत्साहन देण्याची घोषणा झालेली आहे. मग महाराष्ट्रात या एल निनोच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तूर जास्त पेरावी याच्याकरता एकरी 10,000 15,000 रुपयाचं जर अनुदान जाहीर केलं असतं तर तुरीकरता लोक गेले असते ना, आणि आम्हाला तुरीची आयात करावी लागते. भारत सरकारने 27 पर्यंत तुरीची करमुक्त आयात करण्याची घोषणा केलेली आहे. मी आजच पाहत होतो की म्यानमारची तूर नागपूरला 7,500 ते 8,000 रुपये क्विंटलमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे एवढ्या दुष्काळाचं संकट असताना सुद्धा MSPच्या जवळपासच तुरीचे भाव टिकून आहेत. कापसाची परिस्थिती आता अशीच झालेली आहे. इराण अमेरिका युद्धानंतर जगात कापसाचे भाव वाढले होते. 97 सेंट 1 पाऊंड रुईपर्यंत भाव गेले होते आणि आमच्या देशात 9,500 रुपये क्विंटल 10,000च्या जवळपास जातो का असं वातावरण तयार झालं होतं. आणि जसं ते युद्ध शांत होत गेलं आणि जगात क्रूड ऑइलचे भाव $115वरनं $100च्या आत आणि आता तर $80च्या आसपास आले म्हणतात, तर जगात कापसाचे भाव पडायला लागले. पण भारत सरकारने 11% आयात कर काढून टाकलेला होता आणि आपल्याकडे आता कापसाची पेरणी उशिरा होते आहे आणि पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये 20 ते 40% कापसाचा पेरा कमी झालेला आहे. या सगळ्या बातम्यांमुळे आणि आमच्या देशातली कापसाची आयात वाढलेली आहे. 50 लाख गाठीच्या वरती कापसाची आयात झालेली आहे म्हणतात आणि ती वाढण्याची शक्यता आणखीन आहे. तर पुन्हा जागतिक बाजारात कापसाचे भाव 82-84 सेंटवरनं जे प्रतिपाऊंड आले होते ते पुन्हा आता 88-89 सेंटपर्यंत वाढलेले आहेत. तशीच परिस्थिती सोयाबीनची आहे. सोयाबीनचं पीक जगाच्या बाजारात चांगलं आहे असं म्हणतात. अमेरिकेत तर खूप चांगलं आहे असं म्हणतात. सोयाबीनच्या बाजारात मंदी येईल, तेलाच्या बाजारात मंदी येईल, कारण पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाल्यामुळे सोयाबीनच्या तेलाची बायोडिझेल करता मागणी कमी होणार आहे. पाम तेलाची मागणी कमी होणार आहे. त्याच्यामुळे खाद्यतेलाचे भाव जगात कमी होतील अशी चर्चा आहे. पण दुसरीकडे या एल निनोच्या संकटामुळे भारतासारख्या देशाची मागणी वाढणार आहे आणि म्हणून भाव स्थिर आहे अशीही बातमी आहे. आमच्या देशातला कोंबडी उद्योग, पोल्ट्रीवाला हा उद्योग DOC आयात करण्याची मागणी करतो आहे. आता DOC जर आयात झाली तर ती DOC 5,000 रुपये क्विंटलच्या हिशोबाने येईल असं म्हणतात. असं सोयाबीन प्रोसेसर असोसिएशनचे जे प्रमुख व्यवस्थापक आहेत, पाठक म्हणून त्यांचा इंटरव्ह्यू आहे, त्यांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. 5,000 रुपये क्विंटलची जर ढेप आयात झाली तर मग यावर्षी तर आम्हाला सोयाबीनला जी MSP आहे 5,807 रुपये ती सुद्धा मिळणार नाही. अशा विचित्र परिस्थितीमध्ये शेतकरी आहे. मला असं वाटतंय की या सगळ्या पार्श्वभूमीवर एक चांगला पीक विमा योजना याची गरज होती, पण त्याच्याकरता सुद्धा सरकार काही कार्यक्षमतेनं काम करताना दिसत नाही आहे. जे 3-4 ट्रिगर होते ते ट्रिगरही काढून टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे फार मोठा धोका पुढे दिसतो आहे, कारण शेती आता ही अधिक खर्चाची झालेली आहे. इराण अमेरिका युद्धानंतर शांतता आल्यानंतर कालच सुधीर गोयल साहेबांचं एक अजून स्टेटमेंट आहे की हे युद्ध शांत झाल्यामुळे
भारताचा रुपया मजबूत होतोय. म्हणजे 100 रुपये डॉलरकडे जाणारा रुपया आता 94-95 रुपयापर्यंत आलेला आहे. ही मजबूती यांना खूप बरी वाटते आहे. बरोबर आहे. ही मजबूती उद्योगपतींना, श्रीमंत लोकांना, ज्यांची पोरं विदेशात शिकतात त्यांना आणि ज्यांना आयातीत वस्तूंचा वापर करायचा त्यांच्याकरता चांगली आहे. पण या मजबूतीमुळे भारताचा शेतमाल जो निर्यात होण्याची शक्यता आहे, भारतातनं जो माल निर्यात होण्याची शक्यता आहे ती कमी होते आणि येणारा शेतमाला स्वस्त येण्याचा धोका वाढतो. हे किती लोकांच्या लक्षात येतं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा विचारच कुठे नाही असं म्हणावं लागतं आहे. आणि शेतकरी संघटनेच्या मंचावरनं आम्ही जे नेहमी असं म्हणायचं की शेतकरी हा आसमानी आणि सुलतानी संकटाच्या कात्रीत नेहमी कापला जातो, ती परिस्थिती आणखीन मजबूत होताना दिसते आहे. दुष्काळामध्ये शेतीमालाचे भाव वाढायचे असा अनुभव आहे. मला 1972-73चा दुष्काळ आठवतो. आज तो नवीन पिढीकरता सांगतो की तेव्हा मी 1.5 रुपये किलो ज्वारी विकलेली आहे. विचार करा, 150 रुपये क्विंटल 72-73 मध्ये. तेव्हा 5 रुपये किलो तांदळाचा भाव होता 72-73 मध्ये, जेव्हा 250 रुपये तोळं सोनं होतं. आणि तेव्हा आंध्र प्रदेशमधनं आमच्याकडे जे काचीगुडा एक्सप्रेस पॅसेंजर येते त्यातनं तांदळाचं स्मगलिंग व्हायचं आंध्र प्रदेशमधनं विदर्भात. वर्ध्याला लहान लहान पोते घेऊन विकायला बसायचे आणि 5 रुपये किलो तांदूळ विकला जायचा. मला हेही आठवतं की 73 मध्ये जेव्हा रासायनिक खताचे भाव आणि शॉर्टेज झालं होतं आणि वाढवले होते, तेव्हा आपल्याकडचा 50 रुपयाचा युरिया, 50 रुपयाचं सुफला 15-15-15 हे आंध्रमध्ये 150 रुपये पोत्याप्रमाणे ब्लॅकमध्ये खपायचं, म्हणून ते इथनं स्मगलिंग व्हायचं. याचा अर्थ काय की 5 रुपये किलो तांदूळ खपत होता म्हणून ते 150 रुपयाला एक पोतं 50 किलोचं त्यावेळेला वापरायला तयार होते. म्हणजे काय झालं की खताचे भाव वाढले, त्याची चिंता शेतकऱ्यांना नाही, शेतीमालाचे भाव वाढले पाहिजेत त्या तुलनेमध्ये, म्हणजे शेतकरी भाव वाढलेलं खत सुद्धा घ्यायला तयार आहे हे यातनं दिसतं. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे शेतीचं धोरण ठरवायला पाहिजे ते ठरवल्या जात नाही, ही शोकांतिका आहे. आज सगळ्या शेतकरी नेत्यांनी कर्जमाफी कर्जमाफी कर्जमुक्ती याचे ढोल वाजवलेले आहेत. पण या सगळ्यांना मी नम्रपूर्वक विनंती करतो की हा जो वाढलेला खर्च आहे, खताचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, बियाण्यांचे भाव वाढले. काल मला एका शेतकरी सांगितलं की 30 किलोची सोयाबीनची बॅग 25 किलोची झाली आणि 3,000 रुपयाचा भाव 3,500 रुपये प्रति बॅग झाला. या सगळ्यांचा जो खर्च वाढलेला आहे त्या तुलनेत आता MSP वाढवण्याची गरज आहे. जी MSP आता जाहीर झालेली आहे 26-27 करता, त्यात कमीत कमी या वाढीमुळे 15 ते 20% वाढ होण्याची शक्यता, वाढ करायला पाहिजे. आणि ती बाजारात मिळेल याच्याकरता सरकारचं धोरण असलं पाहिजे. ते बाजारात मिळणार नाही, कारण आज जे जगाच्या बाजारातले भाव आहे मी आपल्याला सांगतो. आज जगाच्या बाजारात कापसाचा भाव हा जवळपास 88-89 सेंट पर्यंत गेलेला आहे. म्हणजे यांनी जास्तीत जास्त 8,600 रुपयाच्या आसपास भाव मिळू शकतो, अशी आज परिस्थिती आहे जेव्हा नवीन कापूस बाजारात नाही. आणि 25% पेरा हा पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये कापसाचा कमी झालेला आहे. हे आता आकडे बाहेर आलेले आहेत. त्या स्थितीमध्ये आहे जेव्हा नवीन कापूस बाजारात येईल तेव्हा MSP पण मिळणार नाही, तर वाढीव MSP कुठून मिळणार हा प्रश्न आहे. आज जगाच्या बाजारात सोयाबीनचे भाव हे $11 ते $11.25 प्रति बुशेल, म्हणजे जवळपास आपण जर त्याचा हिशोब काढला तर ते 4,000 रुपये क्विंटलच्या आसपास येतात. असे सोयाबीनचे भाव जगाच्या बाजारात आहेत. म्हणजे आपण निर्यात करूनही सोयाबीनला भाव मिळू शकत नाही. सोयाबीनचा ढेपीचा भाव तर $3,300 ते $325, म्हणजे 27-28 रुपये किलो ढेपीचा भाव आहे. आमच्या देशात आज 6,000 रुपये क्विंटल सोयाबीनची ढेप आहे. ती ढेप आयात करून 5,000 रुपये क्विंटल करण्याचा प्रयत्न पोल्ट्रीवाल्यांचा सुरू आहे. विचार करा की आज 6,000 रुपये क्विंटल ढेपीचा भाव आहे, तेव्हा बाजारात 7,000 रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव आहे.
उद्या 5,000 रुपये क्विंटल सोयाबीन ढेपीचा भाव झाला तर आम्हाला 5,708 रुपयाची MSP आहे सोयाबीनची तीही मिळणार नाही. मका मका $4.5 प्रति बुशेलचा जागतिक बाजारात आहे. म्हणजे त्याचे भाव जर आम्ही रुपयात काढले तर ते जवळपास 1,600 रुपयाच्या आसपास होतात. मग 2,410 रुपये, यावर्षी 10 रुपयांनीच MSP वाढवलेली आहे. पण हे भाव मिळणार कसे? असे सगळे प्रश्न समोर आहेत. अमेरिका भारत व्यापार करार झालेला आहे. त्याच्यामुळे सोयाबीनचं तेल आयात करण्याकरता आपण परवानगी देऊन ठेवलेली आहे. तिथून लाल ज्वारी ॲनिमल फीड म्हणून आयात करण्याची परवानगी देऊन टाकलेली आहे. आणि $500 बिलियन 5 वर्षात अमेरिकेचा माल आम्ही आयात करू. त्यात काय काय आहे काही सांगितलं गेलेलं नाही आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये मी एवढंच म्हणेन की भारत सरकारने कमीत कमी जो आत्ता खर्च वाढलेला आहे तो हिशेबात घेऊन नवीन MSP जाहीर करावी आणि ती MSP बाजारात मिळेल अशी व्यवस्था करावी. तशी खरेदीची व्यवस्था करावी. MSPची एक प्रकारे हमी द्यावी. जसं नरेंद्र मोदी साहेब नेहमी म्हणतात की MSP थी, MSP है और MSP रहेगी, तर ती तशीच ठेवावी. जसं पंजाब आणि हरियाणामध्ये तिथलं जवळपास 90% गहू आणि धान सरकार खरेदी करतं आणि म्हणूनच तिथे आता कापसापासून दूर जाऊन तिथला शेतकरी पुन्हा धानाकडे चाललेला आहे. कारण धानाची MSPची गॅरंटी आहे. आणि दुसरं, धान हे मशीननी हार्वेस्टरनी कापता येतं. कापूस हा मॅन्युअली मजूर लावून वेचावा लागतो. आणि पंजाब हरियाणाच्या लोकांचं असं म्हणणं आहे की आता मला 15 ते 20 रुपये किलोपर्यंत कापूस वेचणी द्यावी लागते आणि मजूर सापडत नाही. म्हणजे एकीकडे आसमानी संकट आहे आणि दुसरीकडे सुलतानी संकट आहे. आणि या कात्रीत शेतकरी हा मोठ्या प्रमाणात सापडलेला आहे. पीक विमा योजनेचा एक शेवटचा मुद्दा मी सांगतो. त्याची फार गरज आहे. ती फार चांगल्या पद्धतीने राबवल्या गेली पाहिजे. आमचे सगळे शेतकरी नेते यांनी पुन्हा तो 1 रुपयाचा पीक विमा योजना आणि जुन्या ट्रिगर सहित लावावा ही मागणी केलेली आहे. याचं सगळ्यांनी समर्थनच करायला पाहिजे. कारण आता अधिक खर्चाची शेती झालेली आहे. शेतीत बियाणं महाग झालेलं आहे, खतं महाग झालेले आहे, मजुरी महाग झाली असं मी म्हणणार नाही. पण पहिल्यापेक्षा निश्चित जी मजुरी शेतकरी देतो आहे शेतीत ती त्याच्या ताकदीच्या बाहेरची देतो आहे. वेतन आयोगाच्या तुलनेत अजूनही मजुरी वाढलेली नाही. पण हे सगळे जे खर्च आहेत हे नगदीने करावे लागतात. म्हणजे एक प्रकारे पैसा जमिनीत पेरावा लागतो. पीक काय येईल आणि भाव काय मिळतील याची शाश्वती नाही. अशा अनिश्चिततेत हा शेतीचा व्यवसाय आता गेलेला आहे. आणि याला वाचवणारा कोणीच बळीराजा नाही. हे दुःख आहे. प्रभू रामाला मी विनंती करतो की ते या सरकारला सद्बुद्धी देवो आणि अन्नदाताला त्याची अनन्न दशेपासून मुक्त करो. त्याला ऊर्जादाता करा, त्याला आणखीन विटॅमिन दाता करा. पण त्याला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण करा. हीच माझी विनंती. शुभेच्छांसह नमस्कार. धन्यवाद.